आम्ही काय त्याकडे पाहतच नाही, पण आमचा काय संबंध आहे, ती काय असली काय नसली काय, पण तो आमच्या दृष्टीने फार महत्वाचा भाग आहे असं आम्हाला वाटत नाही. शेवटी मग कसं आहे, राजकीय वास आहे सगळा. शेवटी ते काही व्यक्ती काय साधू संत नाहीये, ते राजकीय माणसं आहे. ते राजकीय आरोप स्वतःच्या बचाव करता हा राजकीय आरोप सुरू झालेला आहे. म्हणून ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. उलट त्यांनी त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे की असे पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे की असे फलक, आव्हान देणारे फलक कोण लावतंय याची चौकशी झाली पाहिजे. ज्यावेळेला संशयित जे आहे तो त्यांच्या लोकांना समजूसपर्यंत तो संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता. मग तो जमाव कोणी जमा केला, त्या गाड्यांची नासधूस कोणी केली, रस्त्याने जाणाऱ्या लोकांना कोणी धक्काबुक्की केली, पोलीस प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा कोणी प्रयत्न केला, या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळं या बाबतीमधला हा तपास अजून अद्याप माझं तरी मत आहे की अपूर्ण आहे, तो होणं गरजेचं आहे. निश्चित हे मोटिव्ह होण्याकरताच हा सगळा प्रयत्न सुरू होता, पण त्याच्यामुळं आता हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी हा सगळा महत्वाचा भाग जसं मी सांगितलं की मूळ जो आहे विषय की आव्हान देणारे फलक हे लावण्याकरता कुणी पुरस्कृत केलं, ते फ्लेक्स छापले कुठे गेले, ते फ्लेक्सचे पैसे दिले कुणी आणि ते लावलेत कुणी, आणि त्याचबरोबरीनंतर ज्यावेळेस त्यांच्या काय भावना दुखावल्या असतील तर त्या भावना दुखावल्यानंतर ज्यावेळेस संशय ताब्यात मिळतो तर त्याच्यानंतर जो जमाव जमा केला, कुणी जमा करायला लावला, कशा करता जमा केला, त्यातनं वेगळं काही घडवायचं होतं का, हे सगळं देखील आज पोलीस तपासातनं समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याही लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. नाही, पोलिसांचं जे कालपर्यंत जो तपास केलाय त्यांचे लोक आणलेले आहेत, पण माझी मागणी आहे पोलिसांकडे की पोलिसांनी याच्यावरती अजून सखोल तपास करणं गरजेचं आहे. ते आव्हान देणारे बोर्ड अजून काढलेले नाहीत की जे पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेत. कोतवाली पोलीस स्टेशनचा बाहेरचा चौक आहे, त्या चौकामध्ये अजूनही ते फलक आहेत. ते फलक लावले कुणी, अशा प्रकारचे आव्हान देणारे फलक लावतोय कोण, ते छापतोय कोण, अशी प्रिंटिंग होतातच कशा, त्या प्रिंटरवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणजे ज्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे हे सगळं थांबणं गरजेचं आहे.